आज आई पप्पा काही घरी नव्हते, मग मीच दूध आणायला गेली आईकडं. दूध घेतलं आणि हे बघा आमची संजीवनी म्हणजे माझ्या चुलतेच्या मुलीची मुलगी आहे ही. दूध घेतलं, घरी आली. मी ब्रश करत होती तर हा पण म्हणतो मी पण ब्रश करतो. मुलं आपल्याला बघूनच शिकतात. आणि तो गेला बाहेर ब्रश करायला, ब्रश करून आला, तोंड वगैरे धुतलं. आणि असं काही शिकतात ना आपल्याकडून. खूप छान वाटते की आपल्याला बघूनच शिकतात काही पण मुलं. नंतर मग मी काही चहा घेत नाही, मी गरम पाणी पिलं. तो मावशीसोबत चहा आणि ब्रेड खात बसला होता. कधी कधी खातो, रोज खात नाही. जेव्हा इच्छा झाली तेव्हा. बाहेर बसलो होतो आम्ही, तर त्याच्या पप्पाचा फोन आला होता, तर आजी आली. आजी विचारत होती त्याला, तो सांगत होता. तर मामाला एवढं चांगलं वाटलं की मामा असे लाड करत होता. मामा म्हणतो आता माझा भाचा चांगला बोलायला लागला. 11 वाजले होते, म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया. सफरचंद आणले होते पण एवढे खराब निघले ना, ते त्याला कापून दिले. तो पण खात होता माझ्यासोबत आणि मी पण खाऊन घेतलं. सफरचंद मला तर एवढं आवडत नाही, पण याचे खूप बेनिफिट आहेत म्हणून खावं लागतं. ते खाऊन घेतलं आणि मग नंतर बोलला की आई तू पण खाय. मी खात असताना म्हणतो आई तू पण खाय. असा जीव असतो ना लहान मुलांचा पण आपल्या आईमध्ये. लगेच खाऊन वगैरे थोडा वेळ उड्या मारल्या इकडे तिकडे, आंघोळ केली त्याची. आणि आंघोळ केलं ना हे रोजचंच आहे की तो उठतच नाही लवकर. त्याला खूप लाडीगुडी लावावं लागते तेव्हा निघतो. नंतर सर्वांच्या आंघोळी झाल्याच होत्या, म्हटलं चला बहिणाबाई स्वयंपाक बनवते, आपण कपडे धुवून घेऊया. आणि स्वयंपाक त्यांचाच असतो, मी तर माझ्यासाठी रोज एक भाकरी बनवून खाते. कपडे वगैरे धुतले आणि एवढे सारे कपडे होते ना. जेवणामध्ये कांद्याची पात बनवली होती, ज्वारीची भाकर. वाजले होते 12:30, म्हटलं चला जेवण करून घ्या. जेवण केलं आणि भूक तर खूप लागली होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इंस्टाला फॉलो करा. नंतर थोडं फिरली 10-15 मिनटं आणि मग नंतर CID बघत बसली. कारण की मग दुपारच्या टायमाला काय काम असतं. संध्याकाळी मग वॉक करून आलो आणि बाबूचं बघा इथं खेळणं चालू होतं. तो जेवण वगैरे करून खेळत होता. म्हटलं ठीक आहे खेळू द्या, खेळतोय तो. आजी आली होती, तर आजीला बघा कसं म्हणतो, आजी मला सुपारी दे, माझ्या पप्पाची आई आहे आणि हात समोर करून मागतोय. नंतर झोपाच्या टायमाला बघा मावशीसोबत मस्त असं लाडीगोडी लावणं चालू आहे की मला गेम दे खेळायला. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.